शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। नमस्कार, मी पूनम न्यूज 24 सह्याद्रीमध्ये आपलं स्वागत। पाहूयात नगर शहरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराच्या खबरबातमध्ये। नगर छत्रपती संभाजीनगर रोडवरील महापालिकेच्या प्रशासकीय इमारतीसमोर थांबलेल्या तरुणाला शिवीगाळ करत मारहाण केल्याची घटना बुधवारी घडली। तुषार उमाकांत थोरवे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। वसीम जलीम सय्यद असे गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीचे नाव आहे। नगर शहरातील पुणे बस स्थानकामध्ये चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे। बसमध्ये चढ उतरताना गर्दीचा फायदा घेऊन महिलांची दागिने लांबवली जात आहे। गेल्या 4 दिवसात महिलांचे दागिने लांबवल्याच्या 3 घटना घडल्यात। याबाबत कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। त्यामुळे स्वस्तिक चौकातील पुणे बस स्थानक चोरांचा अड्डा बनला असून पोलिसांची गस्त वाढविण्याची मागणी होत आहे। लग्नाळू तरुणाचा कोल्हापुरातील मोर्चा लक्षवेधी ठरला म्हणून की काय प्रपोज डे साजरा करताना या तरुणाने अशा अनोखी शक्कल लढवली। डोक्याला मुंडवळ्या बांधून डोका आहे खाणारी पाहिजे अशा फलक लावून तरुणींना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला। गुरुवारी संध्याकाळी गजबजलेल्या प्रोफेसर कॉलनी चौकात उभा असलेला हा तरुण आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला नसता तर नवलच होते। महानगरपालिकेच्या हद्दीतील सर्व व्यावसायिक इमारतीच्या फायर ऑडिट करून मनपाची अग्निशामक यंत्रणा सक्षम करण्याची मागणी आम आदमी पार्टीच्या वतीने मनपाचे अतिरिक्त आयुक्त डॉक्टर प्रदीप पठारे यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली। मनपा प्रशासनाने व्यावसायिक इमारतीचे फायर ऑडिट तपासणे गरजेचे आहे। नगर मनमाड रोडवरील व्यावसायिक इमारतीला लागलेली आग विझविताना मनपाच्या अग्निशामक यंत्रणेकडे असलेल्या कमी गाड्या व पाण्याचा अभाव या त्रुटी जाणवल्या। अग्निशामक बंब वेळेवर पोहोचले मात्र आग विझवण्यासाठी त्या सक्षम नव्हत्या। यासाठी अग्निशामक यंत्रणा सक्षम करावी। भविष्यातील संकटे ओळखून अग्निशामक यंत्रणेसाठी नवीन गाड्या घ्याव्यात। या गाड्यांची महिन्यातून एकदा सर्व्हिसिबिलिटी तपासावी। त्यामध्ये काम करणारे मनुष्यबळ वाढवावे व प्रतिबंधात्मक उपाय म्हणून सर्व कमर्शियल इमारतीचे फायर ऑडिट करण्याची मागणी आम आदमी पार्टीच्या वतीने करण्यात आली आहे। नगर शहर विकासासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून मोठा निधी प्राप्त करता आला। त्यातून शहरातील मूलभूत सुविधांसह प्रभागातील महत्त्वाची कामे मार्गी लागली आहेत। विकास कामांच्या माध्यमातून जनतेची सेवा करण्याचे भाग्य मिळाले आहे असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले आहे। शहराच्या खबरबातमध्ये ते संबंधित मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री। शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर।